श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। श्रावण महिना 5 ऑगस्टपासून सुरू झाला आहे। या महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हणतात। आपल्या हिंदू धर्मात पुत्रदा एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं। वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात। एकादशीचा पवित्र दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित असतो। या दिवशी मनोभावे भगवान विष्णूंची पूजा केली जाते। श्रावणात येणाऱ्या पुत्रदा एकादशीचे व्रत हे पुत्रप्राप्तीसाठी आणि संततीच्या रक्षणासाठी केले जाते। त्याचबरोबर या दिवशी व्रतासोबतच आणि विष्णूंच्या पूजेसोबतच वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आपल्याला आज पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे। ही वस्तू जाळल्याने घरातला वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता, अडचणी, संकट नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल। घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, श्रावण पुत्रदा एकादशीचं व्रत हे मुलांच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी केले जाते। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसोबत बाळ गोपाळांची सुद्धा पूजा केली जाते। या दिवशी बाल गोपाळांना पंचामृताने अभिषेक केला जातो। यामुळे मुलांच्या आयुष्यातल्या सर्व समस्या ह्या कमी होतात। तसेच पुत्रदा एकादशीला तुळशीची पूजा करणे सुद्धा अतिशय शुभ मानले जाते, कारण भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे। या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा, यामुळे मुलांच्या जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या कमी होतात। त्याचबरोबर जर मुलाला काही नोकरीमध्ये समस्या येत असेल, नोकरी मिळत नसेल, तर पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करावी। पूजा केल्यानंतरनं खिरीचा नैवेद्य अर्पण करावा आणि त्या खिरीवरती एक तुळशीचं पान हे आवर्जून ठेवावं। धार्मिक मान्यतेनुसार तुळशीच्या पानांना खूप महत्त्व दिलं जातं। त्याचबरोबर मुलांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। तसेच या झाडाला पाणी अर्पण करावं, नंतर तुपाचा दिवा लावावा। यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात। तसेच मुलं दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असेल, मुलांचे आजारपण हे संपत नसेल, तर आज पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूला गहू किंवा तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि नंतर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी गरिबांना दान करायचे आहेत। शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की पुत्रदा एकादशीला हा उपाय केल्याने मुलांचे आजारपण जे आहे तर ते लवकरात लवकर दूर होते। आता यानंतरनं आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे। तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा करायचं आहे। परंतु ज्यांना शक्य होईल त्यांनी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ही जी वेळ असते ना, ही लक्ष्मी येण्याची वेळ असते, तिन्ही सांजेची वेळ असते, दिवे लागणीची वेळ असते आणि या वेळेला जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचं खूप लवकर फळ आपल्याला प्राप्त होत असतं। म्हणून तुम्ही हा उपाय या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। ज्यांना शक्य होणार नाही अशांनी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल। हा उपाय आज आपल्या घरामध्ये केल्याने साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते। माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होते। आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही पितृदोष असेल, काही वास्तुदोष असेल, तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात। जसे की घरामध्ये आपले मुलं असतात तर मुलांची प्रगती होत नाही, मुलं सतत आजारी पडतात, घरामध्ये भांडण, कलह यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये हे दोष असतील तर घरामध्ये पैशाला पैसा लागत नाही, पैसा टिकत नाही, लक्ष्मी प्रसन्न होते परंतु ते घरामध्ये कधीही स्थिर राहत नाही। यामुळे आपल्याला सतत पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात।
तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी, आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आज करायचा आहे। उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे। कापूर हा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे। कापूर हा देवाला प्रसन्न करण्यासाठी वापरला जातो आणि जेव्हा विशेष तिथी असते तर त्या तिथीवरती जर आपण या कापुरासोबत काही वस्तू जर जाळल्या तर आपल्यावरती देवही प्रसन्न होतात आणि आपल्या घरात असणारे दोष जे आहेत तर ते देखील नष्ट होतात। तर आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता। यानंतर यामध्ये आपल्याला मूठभर तांदूळ टाकायचे आहेत। यासोबतच आपल्याला 3 हिरवी वेलची घ्यायची आहेत। अखंड हिरवी वेलची जी आहे तर ती घ्यायची आहेत। कुठेही तुटलेली फुटलेली अशी हिरवी वेलची घेऊ नका। चांगली 3 हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहेत आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत। ज्याला फुलं असतात अशा 2 लवंगा आणि 3 हिरवी वेलची तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत। यानंतर तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही दुसरा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल। कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला साईडला ठेवायच्या आहेत। फक्त त्यातली एकच वडी ही आपल्याला त्या भांड्यामध्ये टाकायची आहेत आणि 4 वड्या तुम्हाला साईडला हातात ठेवायच्या आहेत। हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे। यामुळे आपल्या देवघरामध्ये असणारा दिवा हा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहेत आणि यानंतरच या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे। या सर्व वस्तू त्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर कापूर हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यावरती अगदी 1 ते 2 थेंब तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचे टाकायचे आहेत। आणि यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची जी कोणती आरती येते तर ती आरती आपल्याला म्हणायची आहेत किंवा तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबला लावू शकतात आणि आपल्याला या वस्तूने ती आरती जी आहे तर ती ववाळायची आहे। आता एक कापराची वडी ही संपत आल्यानंतर दुसरी कापराची वडी आपल्याला त्या वस्तूंवरती ठेवायची आहेत आणि ही जी आरती आहे तर ती पूर्ण करायची आहे। जर तुम्हाला माता लक्ष्मीची कुठलीही आरती येत नसेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आरती लिहून देते, तर तुम्ही तिथून सुद्धा त्या आरतीचं पठण जे आहे तर ते करू शकता। ही आरती तुमची करून झाल्यानंतर आपल्याला ही जी आरती आहे तर या आरतीचा धूप हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे। फिरवत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकतात। तसेच घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला ही जी आरती आहे तर ही द्यायची आहे। त्याचबरोबर ही आरती घरातली नवरा आणि बायको या दोघांनी मिळून करायची आहेत। दोघांनी मिळून ही आरती केली तर त्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला आणि तुमच्या मुलांना मिळत असतं आणि ही पुत्रदा एकादशी आहे। तर मुलांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, मुलांच्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी ही एकादशी अतिशय महत्त्वाची मानली जाते। आता ही आरती करून झाल्यानंतर यामध्ये तांदूळ तसेच काही अर्ध्याल्या वस्तू राहिल्या तर त्या तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायच्या आहेत किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा टाकू शकतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।